नमस्कार मंडळी. प्रवास म्हणजे फक्त अंतर नाही, तो असतो आठवणी जमवण्याचा क्षण. आणि जेव्हा हा प्रवास असतो फक्त 500 रुपयामध्ये, तेव्हा आनंद आणखी खास होतो. नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत पुणे येथे एक पर्यटन बस जी सेवा PMPL ने चालू केलेली आहे. तर आज आपल्या सोबत आहेत मिस्टर गुरव, हे PMPL चे कोऑर्डिनेटर आहेत आणि विविध मार्गांवरती पुण्यात 500 रुपयामध्ये यांनी पर्यटन सेवा चालू केलेली आहे. तर स्वागत करूया आपण मिस्टर गुरव यांचं. सर या नमस्कार. नमस्कार. PMPL पर्यटनाच्या माध्यमातून आमचे एकूण 12 मार्ग आहे आणि 14वा मार्ग पण चालू झालेला आहे. आमचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री देवरे सर यांच्या संकल्पनेतून आम्ही मोराची चिंचोली आणि पाबळ यामध्ये मस्तानी समाधी मंदिर असेल किंवा जैन मंदिर असेल, अतिशय छान पद्धतीचं आहे. आणि या ठिकाणीही काल आमच्या 2 बस गेल्या होत्या, परवाही उद्घाटन झालं, 1 बस होती. अतिशय छान पद्धतीने पर्यटन चालू आहे. आज पाहिलं त्या पर्यटकांनी खूप PMPL पर्यटनावरती आशीर्वाद दिलेले आहेत. आमच्या गोगटेताईंनी पहिल्यांदाच आल्यानंतर फेसबुक पोस्ट केली, त्यांच्या पोस्टमुळे आमचे 1000-1200 पर्यटक वाढले. तर पर्यटनाच्या माध्यमातून आज आपला मार्ग क्रमांक 12 आहे. यामध्ये या पुरंदर तालुक्यातील जी प्रसिद्ध 5 शिवलिंग आहेत हा दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. भुलेश्वर असेल, त्यामध्ये चांगावटेश्वर असेल, प्रतित्रंबकेश्वर असेल किंवा संगमेश्वर असेल आणि नारायणपूरचं नारायणेश्वर असेल, ह्या अशा 5 मंदिरांचा समावेश केलेला आहे. आणि पर्यटकांनी श्रावण महिन्यापासून हा उपक्रम चालू केलेला आहे आणि या उपक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद आहे. आज हे वास्तविक पाहता आमचं गुरुवार, शनिवार, रविवार पर्यटन असतं, परंतु आज सोमवार असूनही पर्यटक शिवाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी चाललेले आहेत. या ठिकाणी सर्व पर्यटकांचं मी स्वागत करतो. आमचे मित्र युट्यूब चॅनल वाले सर सुमोद यांचं या ठिकाणी सरचे स्वागत करतो की यापुढेही त्यांनी आमच्या पर्यटकांना अशा पद्धतीनं भेटी दिल्या तर खूप चांगले होईल. याच्यामुळं आमचाही प्रचार खूप होईल व पर्यटक वाढतील अशी या पर्यटना संदर्भात मी सर्वांना या ठिकाणी माहिती देत आहे. सदर माहितीसाठी धन्यवाद. येस. तर मंडळी, आता आपण प्रत्येक जे आपले पर्यटन आहे तर त्यांच्याशी आपण बोलूयात. तर त्यांना कसं वाटतं PMPL सोबत, ही सेवा कशी वाटते त्यांना जाणून घेऊया. गोगटे मॅडम. नमस्कार, मी सुनीता गोगटे. माझ्या ते पहिली ट्रिप मी केली होती 2023 मध्ये. तर ती होती माझी पु ल देशपांडे उद्यान, टेमघर, त्याच्यानंतर महाकालेश्वर आणि झपूरजा, कारण तेव्हा नीलकंठेश्वर नव्हतं. आणि त्याच्यानंतर मी PMPLच्या प्रेमातच पडले आणि गंमत अशी झाली की त्याला मी एक छोटा व्हिडिओ केला होता आणि जो मी फेसबुक वरती टाकला. तर तो व्हिडिओ माझा बऱ्यापैकी व्हायरल झाला. म्हणजे जे लोक माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत लिस्ट मध्ये फोनच्या, पण कधी संपर्क झालेला नाही. या लोकांचे मला फोन यायला जेव्हा सुरू झालं तर तेव्हा मला कळलं की तो व्हिडिओ एवढा व्हायरल झालेला आहे. आणि अतिशय उत्तम सेवा आहे, काहीही प्रॉब्लेम नाही, सगळी चांगली हॉटेल्स असतात. आणि मुख्य म्हणजे आपल्याला ड्रायव्हिंगचा त्रास काहीच नसतो आणि अतिशय सोयीस्कररित्या तुम्हाला जो कुठला जवळचा स्टॉप असेल त्या तिथे हे लोक घेतात तुम्हाला, शक्यतोवर जर का त्यांच्या वाटेवरती असेल तर. नाहीतर सोडताना तर सोडतात तसेच, नाहीतर त्यांचे 3 स्टॉप ठरलेले आहेत. तरी यावेळची ट्रिप मला आवडली. म्हणजे बाणेर, कोथरूड आणि स्वारगेट असे त्यांचे 3 मेन स्टॉप होते. कारण बऱ्याच वेळेला पहिल्या ट्रिपला असं होतं की बाणेरवरून लोक स्वारगेटला येत होती. तर असं हे खूप छान आहे आणि सगळ्यांनी जरूर करावी. याच्यात खरं म्हणजे नितीन दादांचं खूप कौतुक आहे की त्यांनी हा जो काय हे आहे, या ना नितीन दादा, खरंच म्हणजे खरंच कौतुक आहे की आजच्या ट्रिप मध्ये त्यांनी सांगितलं तर मी भेटणार नाहीये तुम्हाला म्हणून, पण ते भेटल्यानंतर आम्हाला जो काय आनंद झालेला आहे. तर हे नितीन दादांचं कौतुक आहे की पहिल्यांदा ते एकटे गाईड होते, त्यांनी ही सगळी सुरुवात केली. आता किती गाईड झालेत? 6 गाईड झालेत आणि सगळे एकापेक्षा एक. त्यामुळे एकदम छान आहे आणि खूप तुम्ही एन्जॉय करता. धन्यवाद. नमस्कार, मी छाया, LIC एजंट आहे. मी पहिल्यांदाच येत आहे ह्या ट्रिपमध्ये आणि नितीन सरांची मी रील पाहिली तेव्हा मला खूप बरं वाटलं की म्हणजे काहीतरी PMPLचं मी ऐकून होते पण कधी येण्याचा प्रयत्न नव्हता केला. मी काल त्यांना कॉल केला
आणि लगेच माझी सीट सुद्धा बुकिंग केली आणि मी आज त्यांच्याबरोबर आले ह्या ट्रिपला आणि इथून पुढे मी सर्व आपले पुनर्दर्शनचे करणार आहे ट्रिप. थँक्यू. नमस्कार, मी विद्या रायरीकर. आम्ही कोथरूडला राहतो. आम्ही PMPLच्या 5 ट्रिप्स आतापर्यंत केलेल्या आहेत आणि यांचे जे ग्रुप्स आहेत आणि त्यांचे जे फोटो आपल्याला त्या ग्रुप्समध्ये बघायला मिळतात त्याच्यावरनं इतकं इन्स्पिरेशन मिळते की नाही मला या ट्रिपला केलंच पाहिजे. आणि PMPLच्या सगळ्या ट्रिप्स या इतक्या त्यांनी रेखीव टाईम बाउंड इतक्या छान मॅनेज करतात. ते सर्व त्यांच्या सहकार्यांचं आणि सर्व गुरव सरांचं तर स्पेशली कौतुक, पण बाकी सगळ्यांनी आणि त्यांनी पण त्यांच्या सहकार्याने खूप छान तयार केलेलं आहे. आणि नितीन गुरव सरांना मला वाटतं यावर्षी आदर्श आणि उत्कृष्ट कामगार उत्कृष्ट बक्षीस पण मिळालेलं आहे. त्याबद्दल अभिनंदन. अरे हर महादेव. नमस्कार, मी विठ्ठल रायरीकर. PMPL जे सुरू केली ट्रिप, नितीन गुरव सरांची ओळख आहे, त्याच्यानंतर गोडसे आहेत, आता हे भाऊ आहेत आपल्याबरोबर, हे सगळे जणांनीच खूप चांगलं केलेलं आहे. आम्ही आतापर्यंत 5 ट्रिप केलेल्या आहेत. निळकंठेश्वर ट्रिप सगळ्यात एक्साइटिंग आणखीन सगळी इंटरेस्टिंग होती. तशीच भुशी डॅम नारायणी मंदिरातलं जेवण वगैरे खूप छान होतं. एकंदर आम्ही 5 ट्रिप केले आहेत. एकंदर 12 मार्गापैकी 5 मार्ग खूप चांगले आहेत. महत्वाचं म्हणजे PMPLची जी सर्व्हिस आहे ती इतके दिवस आम्ही सगळे ऐकत होतो की काही कोणी साथ देत नाहीत, पण नितीन सर आणि त्यांच्या टीमचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडे. प्रत्येक सिनियर सिटीजन्स यांची सगळ्यांची ते काळजी घेतात आणि त्याच्यामुळे याला खूप चांगला प्रतिसाद आहे. एकंदर 12-13 मार्गावर रूट चालतो. सगळ्यांची काळजी घेतात, वेळेवर नाश्ता, दुपारचं जेवण, म्हणजे सिनियर सिटीजनला जी औषधं किंवा काही असतं तर सगळी हेल्प करतात. आणि याच्यामुळे ही ट्रिप खरंच सगळ्यांना एन्जॉयबल आहे आणि सगळे मजा करतायत. आणि हर हर महादेव. ये मैं डॉक्टर चित्रा गौड़ी, इंदिरा यूनिवर्सिटी मधून होते मी, और अभी ये मेरा पहला ट्रिप है. अभी देखती हूँ पहला कैसा अनुभव है. बाकी अभी जितना ट्रिप स्टार्ट हुआ है उसमें तो बहुत मजा आ रहा है. थैंक यू नितिन सर, थैंक यू गुरव सर. निश्चिंत ही आपको बहुत मजा आएगा और बहुत सारी इन्फॉर्मेशन आपको मिलेगा. और PMPL के जो अधिकारी है सो प्रॉपर स्टडी करके ही आपको वो ट्रिप प्रॉपर अरेंज करते हैं. यस, डेफिनेटली बिकॉज देयर आर 12 रूट्स. नमस्कार. आत्ताच मला युट्यूब चॅनल वाले माझ्या मित्रांनी विचारलं की PMPMLच्या पर्यटनचं बुकिंग कसं करायचं. तर पर्यटनच्या बुकिंग साठी आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपला नाही म्हटलं तरी आता 9 ते 9,500 मेंबर आता ऍड झालेले आहेत. एकूण आमचे 8 ते 9 ग्रुप आतापर्यंत कार्यरत आहेत. तर या ग्रुपला आपली जाहिरात पडते की नाही का कोणत्या दिवशी कोणती ट्रिप आहे. तुम्हाला फक्त मार्ग कळतात, 12 मार्ग कोणती आहे, पण कोणती ट्रिप कोणत्या दिवशी आहे हे कळण्यासाठी तो ग्रुप जॉईन करणं गरजेचं आहे. त्या ग्रुप जॉईन करण्यासाठी माझा नंबर तर ऑलरेडी रील मध्ये किंवा त्या ह्याच्यावरती मिळेल. हा, तर त्यानंतर तुम्हाला ग्रुपला ऍड केलं जातं. तर आपले पर्यटनाचं तिकीट जर तुम्ही स्वतः घेतलं तर तुम्हाला तुमच्या राहत्या घरापासून आमचं स्वारगेट, स्टेशन, डेक्कन हे स्टार्टिंगचे 3 पॉइंट आहेत. या 3 ठिकाणावरनं बस सुटते. तिथपर्यंत जाण्या येण्यासाठी ते तिकीट फ्री राहतं. पण स्वतः आपण 5 केंद्रावरती जाऊन घेतलं तर तुम्ही म्हणाल ते 5 केंद्र कोणते आहेत. एकूण 8 5 केंद्र आहेत. त्यामध्ये स्वारगेट आहे, हडपसर आहे, डेक्कन आहे, त्यानंतर कात्रज आहे, भोसरी आहे, निगडी आहे. अशा एकूण 8 5 केंद्रावरती आमचं हे PMPMLचं पर्यटन तिकीट अवेलेबल असतं. आणि अक्षरशः जर कोणाला नसेल जमेत तर आमचे गाईड असतील किंवा मी असेल तर त्यांचं ऑनलाईन बुकिंगही घेऊ शकतो. पण त्या ऑनलाईन बुकिंग मुळे तुमचा एक तोटा होतो की येताना तुम्हाला स्वखर्चाने यायला लागतं आणि जाताना आम्ही जे तिकीट दिलं जातं त्या तिकीटवर तुम्ही तुमच्या घरी कोणत्याही बसनी फ्री मध्ये जाऊ शकता. अशा पद्धतीने PMPMLचं पर्यटनचं हे जे तुमचं बुकिंग आहे हे कोणत्याही ट्रिपसाठी बुकिंग केलं जातं. आणि अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो, जर तुमचा ग्रुप असेल तर कोणत्याही दिवशी 25 ते 26 सभासद असतील तर राहत्या घरापासून आमची बस तुम्हाला तुमच्या इथे येऊन कोणत्याही पर्यटनासाठी उपलब्ध करून देण्यात येते. ही PMPMLची एक स्कीम आता नवीन चालू केलेली आहे. क्या बात आहे. धन्यवाद. तर मंडळी बघितलं PMPLने ही खास सेवा आपल्यासाठी चालू केली आहे. तर वाट कसली बघताय, आजच बुक करा, आजच संपर्क करा दिलेल्या स्क्रीन नंबरवरती. तोपर्यंत आपण पुन्हा भेटूया PMPLच्या अजून एका ट्रिप सोबत, अजून एका ग्रुप सोबत. तोपर्यंत हर हर महादेव.